मी कोणाला काही म्हटलेलं नाही, तरी तुमची काही मन दुखत असेल, तुम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत, त्याकरता मी माफी मागतो. दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भगवा दुपट्टा घालून येणाऱ्या शेतकरी, व्यापारी आणि आडत्यांबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. बाजार समितीचे संचालक आसिफ खान यांनी शिवसैनिकांसमोर आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. या प्रकरणी शिवसेना नेते तथा माजी जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आसिफ खान यांनी माफी मागावी अशी लेखी मागणी बाजार समितीच्या सभापतींकडे करण्यात आली होती. मात्र निश्चित मुदतीपर्यंत माफी न मागितल्याने 27 ऑगस्ट रोजी गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर धडक दिली. जोपर्यंत आसिफ खान माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलनातून हटणार नाही अशी ठाम भूमिका शिवसैनिकांनी घेतली होती. आंदोलनाचा वाढता दबाव पाहता अखेर आसिफ खान यांनी उपस्थित शिवसैनिकांसमोर माफी मागितली. त्यामुळे भगव्या दुपट्ट्यावरून पेटलेल्या वादावर तात्पुरता पडदा पडला आहे. मात्र या आंदोलनानंतर शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाचीही जोरदार चर्चा रंगली आहे. हे आंदोलन शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पुकारण्यात आले असताना जिल्हाप्रमुख सुनील डीके तसेच नुकतेच काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले सुधाकर भारसाकडे आणि काही नव्याने पक्षप्रवेश केलेले नगरसेवक आंदोलनात अनुपस्थित असल्याचं दिसून आलं आहे. या अनुपस्थितीवरून आता शिवसेनेत कुजबूज सुरू झाली असून काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला असला तरी काहींच्या मनात आजही काँग्रेस जिवंत आहे का असा सवाल काही शिवसैनिकांकडून उपस्थित केला जात आहे. एकीकडे गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वात आंदोलनाने आसिफ खान यांना माफी मागण्यास भाग पाडले, तर दुसरीकडे या आंदोलनातून काही प्रमुख नेत्यांनी काढता पाय घेतल्याची चर्चा आता दर्यापूरच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे माफीच्या मुद्द्यापेक्षा आता शिवसेनेतील अंतर्गत नाराजी आणि नव्या जुन्या शिवसैनिकांमधील राजकीय समीकरणे अधिक चर्चेचा विषय ठरत आहेत. दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भगव्या दुपट्ट्यावरून एक वाद निर्माण झालेला होता. बाजार समितीचे संचालक आसिफ खान यांनी भगव्या दुपट्ट्यावरून काही शेतकरी आणि व्यापाऱ्यांना भगवा दुपट्टा घालून बाजार समितीत येऊ नये असा आरोप शिवसेनेच्या वतीने केलेला होता. तर आपण जर पाहिलं तर यानंतर आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते बाजार समितीत धडकलेले आहेत आणि बाजार समितीमध्ये जय भवानी जय शिवाजीची घोषणाबाजी या ठिकाणी दिली जात आहे. जोपर्यंत आसिफ खान माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही अशी ठाम भूमिका बाजार समितीत शिवसेनेच्या नेत्यांनी घेतलेली होती. आपल्यासोबत गोपाल अरबट आहे. काय सांगाल, तुम्ही जो इशारा दिलेला होता की माफी मागितली नाही तर आम्ही या ठिकाणी उठणार नाही? बाजार समितीच्या आवारामध्ये काही दिवसाच्या अगोदर एका संचालकाने हमाल मंडळी आणि शेतकरी बांधवांना या यार्डमध्ये आवारामध्ये भगवा दुपट्टा घेऊन इथे यायचं नाही असा मज्जाव केला होता. ते बातमी पूर्ण तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली. आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून इथं आम्हाला जेव्हा आमच्या कानावर आलं तेव्हा आम्ही माहिती घ्यायला आलो असता त्या संचालकच्या बोर्डाने आणि त्या स्वतः संचालकांनी आम्हाला मान्य केलं की येणाऱ्या 15 तारीखच्या मीटिंगमध्ये मी सर्व संचालकाच्या व शेतकऱ्याच्या समोर मी माफी मागतो. ते तसं झालं नाही. त्यानंतर त्यांचा काही राजकीय विषय मदत असल्यामुळे आम्ही ते 4-8 दिवस आम्ही त्यांना थांबून परत त्यांना माफी मागून विषय संपवा. बाजार समिती हे शेतकऱ्यांचा विषय आहे. शेतकऱ्यांच्या भरोश्यावर बाजार समिती चालते. त्यामुळे आम्ही त्यांना सगळ्यांना समजून सांगितलं की बाजार समितीमध्ये कोणाला म्हणजे जातीवाद नसला पाहिजे आणि कोणाला कोणचा दुपट्टा घालायचा हा आमचाही वाद नाही, आम्हाला तो वादही करायचा नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं चालणार आहे. शिवसेना हा 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारा पक्ष आहे. आम्ही त्यांना शेतकऱ्याची संस्था आहे म्हणून इथं कुठलाही जातीवाद होऊ नये, म्हणून उद्या कुठला अजून जातीवाद होऊ नये म्हणून त्या संचालकांना आम्ही विनंती केली. त्या संचालकांनी माफी न मागितल्यामुळे आम्ही त्यांना पत्राद्वारे माहिती दिली की येणाऱ्या 27 तारखेला आपण माफी मागावी, नाहीतर आम्ही उग्र आंदोलन करून बाजार समितीच्या एकाही संचालकाला आणि कोणाला बाहेर पडू देऊ नये. त्यानंतर त्यांनी आज आम्हाला मान्य करून सर्व शेतकरी बांधवांची आणि हिंदू बांधवांची माफी मागितली. त्यामुळे आमचा आता हा विषय संपलेला आहे. सर्वांना माझी विनंती आहे की आपला दर्यापूर तालुका सर्व समाज इथं एकत्र गुणागानाने नांदतात. सर्वांनी एकत्रूनच काम केलं पाहिजे. बाजार समितीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक येतात म्हणून ही संस्था आपली पुऱ्या महाराष्ट्रात नावाजलेली आहे. यानंतर बाजार समितीमध्ये असा कुठलाही व्यवहार किंवा कोणा दुपट्ट्याला विरोध होऊ नये यासाठी आमचा आज न्याय देण्याचा हा विषय होता.
नक्कीच आपण जर पाहिलं तर भगव्या दुपट्ट्यावरून जो वाद निर्माण झालेला होता, अखेर शिवसेनेच्या आंदोलनानंतर जे संचालक आहे आसिफ खान यांनी या ठिकाणी माफी मागितलेली आहे. हिंदुत्ववादी जे संघटनेचे काही नेते सुद्धा आहेत. दर्यापूरमध्ये प्रथमच अशी घटना घडली. मी म्हटलं तर तो राग येणार लोकांना. पण नेमकं असं व्हायला पाहिजे का? असं व्हायला नाही पाहिजे. त्या व्यक्तीनं आता माफी पण मागितलेली आहे. पण आम्ही शिवसेना हा हिंदूवादी म्हणून जन्म झालेला आहे शिवसेनेचा. बाळासाहेब ठाकरे, त्याच्यानंतर आनंदराव दिघे साहेब हिंदूवादी म्हणून त्यांची प्रेरणा आहे आणि आम्ही पण त्या प्रेरणेनं तयार झालेलो. आमचे एकनाथ शिंदे साहेब ते पण हिंदूवादी म्हणूनच राहणार आहेत. मागे मी बोललो की बा आमचा पक्ष हा हिंदूवादी पक्ष आहे. आणि आताही समजा ज्या व्यक्तीनं घटना बोलला समजा त्यानं माफी पण मागितलेली आहे. असं कोणी घटना करू नये, डबल होऊ नये. दर्यापुरात सगळ्यालाच घेऊन चालायचं आपल्याला. म्हणजे जातीवादचा विषय नाही आहे, पण सगळ्याला घेऊन चाललं तर बरं राहणार. याच्यानंतर असं कधी घटना घडली चुकीचं वातावरण दर्यापुरात होऊ शकते किंवा वातावरण खराब होऊ शकते. हे झालं नाही पाहिजे अशी अपेक्षा आहे आम्हाला. नक्कीच आपण जर पाहिलं तर भविष्यामध्ये अशी कुठलीही घटना दर्यापुरात होऊ नये अशी ठाम मागणी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने केलेली आहे. किरण ओले, जनविकास न्यूज, अमरावती, दर्यापूर. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज. सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.